नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा या व्हिडिओमध्ये. जुना बाल भारती पुस्तकातील इयत्ता 4 हा धडा आपण ऐकणार आहोत. मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. आता जर माझ्या एखाद्या मैत्रिणीने मला विचारले की तुझी आई काय करते, तर मी नक्कीच अभिमानाने सांगेल की ती एक रस्ता झाडणारी झाडूवाली आहे, सफाई कामगार आहे. पण काही दिवसापूर्वी माझ्या आईच्या नोकरीबद्दल कोणी विचारलेलं मला मुळीच आवडत नसे. गेल्याच वर्षी यंगजी आणि मी शाळेत जायला निघालो होतो. आम्ही मजेत गप्पा करत चाललो होतो. अचानक तिने मला विचारलं, तुझी आई कुठे नोकरी करते? या प्रश्नाने मी एकदम सावध झाले आणि प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी मी तिलाच विचारलं, तुझी आई काय करते? तिने अभिमानाने चटकन उत्तर दिलं, ते इंजिनियर आहे. तुझी? मी थोड्या वेळ गोंधळले आणि खालच्या आवाजात हळूच फुटफुटले, जाऊन देते. त्या दिवशी माझं लक्ष कुठेच लागेना. खेळायच्या तासाला मी वर्गातच बसून राहिले. शाळा सुटल्यावर मी घरी आले. मला खूप उदास वाटत होतं. मी आईकडे पाहिलं. ती तशी फारच उंच नाहीच. तिचे डोळे पाणीदार आहे, पण तिचा चेहरा थोडासा कठोर वाटतो. तिच्या डोळ्याच्या खंडाजवळ थोड्या थोड्या सुरकट्या उमटू लागले आहे. मी तिच्याकडे टक लावून बघत आहे हे आईच्या लक्षात आलं असावं. तिने मला प्रेमाने विचारलं, एवढ्यात कसला विचार करत आहेस मी बाळ? मी नाराजी स्वरात आईला म्हटलं, आई तू झाडीवाली का झालीस? माझ्या मैत्रिणी मला तुझ्या नोकरीबद्दल विचारतात तेव्हा त्यांना उत्तर देण्याची हिंमतच होत नाही. मला आई एकदम चकित झाली. तिचे डोळे अगदीकच विस्फारले गेले. बोया कंचित उंचावल्या गेल्या. तिने माझ्याकडे नाराजीचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, तुझे विचार अशा प्रकारचे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुला तुझ्या आईची लाज वाटते. नाही आई, तसं नाही. मला तुझी लाज वाटत नाही, पण तू जी नोकरी करतेस ती काय मानाची समजली जात नाही. नोकरी ही केवळ नोकरी नाही, ही एक सेवा आहे. हे सफाईचं काम केलं नाही तर आपल्या या शहराची काय अवस्था होईल याची कल्पना तर करता येईल का? आम्ही सफाई केली नाही तर तू आणि तुझ्या मैत्रिणींना कचऱ्याच्या ढिगात राहावं लागेल. आम्ही सफाईचं काम करू, स्वतः अस्वच्छ होतो पण सारा परिसर स्वच्छ करतो. आम्ही अस्वच्छ होतो म्हणूनच हजारो लोकांना स्वच्छ जागेत राहता येतं. आईच्या बोलण्यात राग होता, दुःख होतं, तळमळ होती आणि स्वाभिमानही होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मी रेल्वे स्टेशनवर गेले. तिथल्या सफाईच्या कामावर आईची नेमणूक झाली होती. 2 फळवळ्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. ती गिओबाई मोठी जागरूक असते. तिची नेमणूक इथं आहे तोपर्यंत आपला हा विभाग स्वच्छ आणि नीटनेटका राहणारच. ते 2 फळवळे माझ्या आईची स्तुती करत होते. मी इकडे तिकडे पाहिलं. थोड्याच अंतरावर आई जिना झाडताना मला दिसली. एक मोठा उंच काठीचं झाडू घेऊन आई काळजीपूर्वक झाडत होती. मी आईला मोठ्याने हाक मारणार एवढ्यात एक घटना घडली. आई लक्षपूर्वक झाडत होती. त्याच वेळी रुबाबदार पोशाखातला एक तरुण आईच्या जवळूनच जात होता. त्या तरुणाच्या पॅन्टवर धूळ उडाली. आईने एकदम चटकन वर पाहिलं आणि ती पटकन म्हणाली, माफ करा पण तो तरुण एक पाय पुढे घेऊन कमरेवर हात ठेवून रागाने आईला म्हणाला, हे तुम्ही साफ करून द्यायला पाहिजे. जराही न कचरता, सणाचाही विलंब न लावता आईने शांतपणे त्याच्या पॅन्टवरची ती धूळ काळजीपूर्वक पुसून घेतली. त्याबरोबर तो तरुण वरमला. त्याचा चेहरा पडला. त्याने पाय मागे घेतला. तो शरमून म्हणाला, राहून द्या आणि खंजील होऊन तो निघून गेला. त्या तरुणाचा तो उसळलेला चेहरा आणि आईचं त्याच्याशी शांत आणि सभ्य वर्तन मी पाहिलं आणि माझा ऊर भरून आला. आईची उंची मला समजली. ह्या घटनेने मला माझ्या आईची खरी ओळख पटली. त्या फळवाल्यांनी माझ्या आईची किंमत ओळखली होती. त्यांना माझ्या आईच्या कामाबद्दल केवढा विश्वास होता. माझी आई आपल्या 2 नाजूक हातांनी हे आपलं शहर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला मदत करते. अशी गुणी आई मिळाल्याबद्दल मी तिचा अभिमान नको का बाळगायला? त्या दिवसापासून मला कोणी विचारलं, तुझी आई कोणती नोकरी करते, तर मी त्यांना अगदी अभिमानाने सांगते, माझी आई सफाई कामगार आहे, रस्ता झाडणारी एक आदर्श झाडूवाली आहे. खूप खूप धन्यवाद.